सध्या लोकसभा निवडणुकांचं वारं सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर ज्या पक्षातून तिकीट मिळत नाही तो पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाण्याचं सुद्धा सत्र अगदी जोरात सुरू आहे आणि त्या पक्षात गेल्यानंतर आपल्या मागील पक्षातील नेत्यांवर टीका करणं सुद्धा तितक्याच जोमाने चाललंय। काल डॉक्टर अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादी पक्षाकडून शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी तिकीट जाहीर करण्यात आलं। यानंतर अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे आभार मानून एका शेतकरी पक्षातील मुलाला तिकीट दिलं त्याबद्दल मी तुमचा शतशः आभारी आहे। त्याचबरोबर माझ्यावर जे टीका करत आहे की मी एक सेलिब्रिटी आहे म्हणून मला तिकीट देण्यात आलंय आणि मी या ठिकाणी जोरदार आपटेन किंवा माझा पराभव होईल असं ज्यांना वाटतं त्यांना मी सांगू इच्छितो की जनता ठरवेल की कोणाला हरवायचं आणि कोणाला जिंकवायचं। डॉक्टर अमोल कोल्हे यांनी काल तिकीट जाहीर केल्यानंतर काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूयात। नमस्कार, मी डॉक्टर अमोल कोल्हे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शिरूर लोकसभा मतदारसंघातून मला उमेदवारी देण्यात आली त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मी मनपूर्वक आभार मानेन आणि त्याचबरोबर माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या तरुणाला ही संधी दिल्याबद्दल आमचे राष्ट्रीय नेते शरद पवार साहेब यांचे मनपूर्वक धन्यवाद। काही प्रतिक्रिया माझ्या कानावर आल्या ती म्हणजे ही निवडणूक आता काही जणांसाठी खूप सोपी झाली असं त्यांना वाटतं, पण त्यांना मी नम्रतापूर्वक सांगू इच्छितो कारण प्रतिस्पर्ध्याला कमी लेखणं ही माझी संस्कृती नाही। त्यांना मी नम्रतापूर्वक हेच सांगेन की ही निवडणूक एका व्यक्तीची नाही तर ही निवडणूक आता जनतेची आहे। गेल्या 5 वर्षात जनतेच्या झालेल्या अपेक्षा भंगाची आहे कारण सर्वसामान्य जनता तासनतास वाहतुकीच्या कोंडीत अडकलेली आहे। सर्वसामान्य जनता गेली 5 वर्ष महागाईमध्ये भरडली गेलेली आहे। हीच सर्वसामान्य जनता आस लावून बसली होती की बैलगाडा शर्यतींचे घाट पुन्हा कधी गर्दीनं फुलणार, त्यांचा अपेक्षाभंग झालेला आहे। शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग आलेले नाहीत, खेळाडूंसाठी प्रशिक्षण केंद्र आलेली नाहीत, पर्यटन केंद्रांचा म्हणावा तसा विकास झालेला नाही। शिवजन्मभूमी शिवनेरी असेल किंवा बलिदान तीर्थ वढू तुळापूर असेल याच्यासाठी ठोस कारवाई झालेली नाही। असे अनेक प्रश्न घेऊन जनता मैदानात उतरलेली आहे। त्यामुळे ही निवडणूक कुणा व्यक्तीची नाही, ही निवडणूक या मतदारसंघातल्या मातामाऊल्यांची आहे, ही निवडणूक या मतदारसंघातल्या बेरोजगार तरुणाईची आहे, ही निवडणूक अपेक्षाभंग झालेल्या शेतकऱ्यांची आहे। आणि जर कुणी असं म्हणत असेल की सेलिब्रिटी उमेदवार तर त्याही बाबत मी एवढंच सांगू इच्छितो की नेता असो किंवा सेलिब्रिटी तो कोण असावा आणि कसा असावा हे मायबाप जनता ठरवत असते। त्यामुळे येत्या काळात जनताच ठरवेल ही निवडणूक कुठल्या अंगाने जाईल ती। जनतेवर, माझ्या माणसांवर माझा पूर्ण विश्वास आहे। त्यामुळे या संधीचं सोनं करण्याचा आणि जे आजपर्यंत झालं नाही ते म्हणजे मतदारसंघातले प्रश्न प्रभावीपणे संसदेत मांडून त्याची सोडवणूक करणं, त्या दृष्टीनं पावलं टाकण्याचा माझा कसोशीनं प्रयत्न असेल। धन्यवाद। डॉक्टर अमोल कोल्हे हे सुद्धा मनसेचे नेते त्याचबरोबर मनसेचे एकमेव आमदार असलेले शरद सोनवणे यांनी काही दिवसापूर्वी शिवसेनेत प्रवेश केला तर डॉक्टर अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। अमोल कोल्हे यांना शिरूरमधून उमेदवारी जाहीर झाली आणि शरद सोनवणे हे मनसेचे आमदार म्हणून शिवसेनेत दाखल झाले। पण यानंतर काल शिरूर लोकसभा मतदारसंघासंदर्भात एक सभा झाली आणि यामध्ये शरद सोनवणे यांनी अमोल कोल्हे यांच्यावर चांगलं शिरसंधान सांधलंय। काल शिवसेनेची सभा झाली। या सभेमध्ये आधी मनसेचे आमदार असलेले आणि आता शिवसेनेत सहभागी झालेले आमदार शरद सोनवणे यांनी अमोल कोल्हे यांच्यावर चांगलीच टीका केली आहे। खोटी दाढी आणि मिशी लावून कोणीही संभाजी आणि शिवाजी होत नाही, आमच्या शिवाजीला हरवणं इतकं सोपं नाही असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सुद्धा माढ्यातून माघार घ्यावी लागली आहे। जनतेचा कौल आपल्याकडे नाही हे पाहून शरद पवार यांनी माघार घेतली आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। त्याचबरोबर मावळमधून पार्थ पवार तर बारामतीमधून सुप्रिया सुळे यांचा सुद्धा आम्ही पराभव करू असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। अमोल कोल्हे यांच्यावर त्यांनी चांगलीच खरमरीत टीका करून त्यांचा समाचार घेतलाय। शरद सोनवणे या सभेमध्ये काय म्हणाले ते पाहूयात। आणि दोन शब्दाचे शब्द फिरका यायला लागले त्याचा अर्थ तुम्ही शिवरायांना तुम्ही काय म्हणणार, शिवाजीराव आढळरावांना ह्या मातीमध्ये गाठतो। अहो जे पवारांना जमलं नाही मांडातून ज्यांनी पळ काढले तुम्ही गाडणार का आमच्या शिवरायांना? त्यांनी सर्वे केला माडाचा यावेळेला 22 लाख रुपये खर्च करून सर्वे केला आणि 22 लाखाचा सर्वे असा आला, पवार साहेब माडामध्ये आपण पडणार आहात, उभे राहू नका। तातडीने माघार घ्यावी लागली, तातडीने। बरं माझं पण गोपनीय
माझं खातं लय मोठं आहे. त्यामुळे मी आपल्याला सांगतो, पवार धोक्यात आहे. कोल्हे आपलं काय होण्याचा विचार करा. पवार धोक्यात, बारामतीची सुप्रियाताई एवढे धोक्यात, आणि मावळचा पाड सुद्धा धोक्यात आहे. हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे. शिरूरची चिंता करू नका, शिरूरची चिंता करू नका. या शिरूरची सगळे मायबाप जनता हुशार आहे, ही स्वाभिमानी आहे, ही स्वतःच्या विचारांच्या ताकदीने उभी राहिलेली आहे. खोट्या दाढे मिशा लावून तुम्ही आम्हाला संभाजी शिवाजी सांगायचं काम करू नका. कालच राष्ट्रवादी काँग्रेसकडून अमोल कोल्हे यांना तिकीट जाहीर झालं आणि कालच झालेल्या सभेमध्ये मनसेतून आलेले शरद सोनवणे यांनी शिवसेनेत येऊन अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. खरं तर हे सर्व वातावरण पाहता एकीकडे पक्षनिष्ठ म्हणून मिरवणाऱ्या ह्या नेत्यांचं खरं रूप सध्याच्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळते. आता तर फक्त सुरुवात झाली, पण यानंतर निवडणुका होईपर्यंत अशा जाहीर सभातून एकमेकांवरच्या या टीका आपणाला पाहायला मिळतील आणि नंतर हे वातावरण कोणाच्या बाजूने झुकेल हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा. आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.